काय झालं आई? ना अंग खूप दुखतंय, डोकं पण दुखतंय, बहुतेक ना ताप येतोय असं वाटतंय. तुला सांगतो बाळ, अशी बायको हवी. नवऱ्याच्या होला हो म्हणणार. मी फोन अशासाठी केला होता की मी 1-2-4 दिवसांसाठी बाहेर गावी चाललोय. फारुख, आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना तोंड देऊ शकू का रे? आपल्या दोघांविरुद्ध अख्खं जग जरी असं उभं ठाकलं ना तरी सुद्धा मी त्याचा सामना करेन. काही दुखलं खुपलं तर मला सांगायचं, जयला फोन नाही करायचा. बरं सासूबाई, नाही फोन करणार, तुला सांग. हॅलो जयदीप, मी बोलते. हे काय तुम्ही घरी गेलात? मलाही आवडलं असं तुमच्या आईला भेटायला. बरं, त्यांची तब्येत कशी आहे आता? साधा तापच आलाय ना? ओके, ठीक आहे, बाय. आर्य, तुम्हाला आठवतंय तुम्ही लग्नाच्या पहिल्या रात्री मला काय प्रॉमिस केलं होतं ते? आठवतंय ना? हो, मी तुला एक गोड गिफ्ट देईन जे तू मला देणार आणि मी तुला. मग कुठे आहे माझं बाळ? छकुली, माझी छकुली. जोजू येते, झोप येते, झोपायचे माझ्या छकुलीला. गाणं म्हणू, गाणं. देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभू मी सारे जीवन देन मम बाळाला. आत्मभान
जरी मज कधी भेटला माग हवे ते माग म्हणाला. डॉक्टर सुनीता वैद्य आहेत का? जरा द्या ना प्लीज. नमस्कार डॉक्टर, मी आर्य बोलतोय. तुमच्या क्लिनिक मधून निघाल्यापासून स्वप्नगंधा माझ्याशी एक शब्दही बोलली नाही. मला तिची काळजी वाटते डॉक्टर. हो हो, मी तिला तिची स्पेस देतोय डॉक्टर. डॉक्टर, आपण आत्ताच स्वप्नगंधाला सगळं खरं सांगायला हवं होतं, पण डॉक्टर तिला हा धक्का सहन झाला नाही तर आमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. डॉक्टर, मला तिची साथ हवी, तिची सोबत हवी. मी स्वप्नगंधाशिवाय आयुष्याचा विचारच करू शकत नाही. मी ठेवतो फोन. अहो इकडे या ना. बघा बघा कशी छान दिसतीये. हिचं नाव काय आहे माहितीये का? छकुली. छान नाव आहे की नाही? स्वप्नगंधा, तू जरा आराम कर आता. अहो मी काय आजारी आहे का आराम करायला? काहीतरीच काय तुमचं. स्वप्नगंधा, ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात शक्य नाहीत त्याचा का त्रास करून घेतेस? आर्य, किती विचार करताय डॉक्टर वैद्यांच्या बोलण्याचा. हे बघा, डोळ्यात पाणी काढू नका. आपण यातनं काहीतरी मार्ग काढूया. आर्य, तुम्हाला आठवतंय तुम्ही लग्नाच्या पहिल्या रात्री मला काय प्रॉमिस केलं होतं ते? आठवतंय ना? हो, मी तुला एक गोड गिफ्ट देईन जे तू मला देणार आणि मी तुला. मग कुठे आहे माझं बाळ? माझ्या मित्रानं एक नवा पत्ता दिलाय. पुढच्या आठवड्यात आपण तिथे जाऊया. आर्य, तुम्ही चुकताय. गेली 15 वर्ष पण कित्येक डॉक्टरांकडे गेलो. सगळ्यांनी अगोदर आशा दाखवली, नंतर पदरी निराशा आली. तुम्हाला ठाऊक आहे ना मला आई होण्याची किती हौस आहे ती. पण आता मला जाणीव झालीये की गेली 15 वर्ष उगाचच आपण निराशेत काढली. आर्य, अजूनही वेळ गेलेली नाही. आपण एखादं मूल दत्तक घेऊया का? स्वप्नगंधा, दुसऱ्याच्या मुलाचं गोड कौतुक लाड मी करू शकणार नाही. पुन्हा हा विषय काढू नकोस. छकुली, बाळा चल, अरे उशीर होतोय, जायचंय ना आपल्याला. हॅलो फादर इन लॉ, हाऊ आर यू? ओ आमचे होणारे जावई बापू मिस्टर फारूक. आम्हाला तुमची मैत्री मान्य आहे.
म्हणजे तुमचं हे रिलेशन आम्हाला खरं म्हणजे मान्य नाही, पण आम्ही ते मान्य केलेलं आहे. काय बाळा, ओके नाही? आपल्याला उशीर होतो डॅड. हो, ते आत्ताच आले. एक 2 मिनिटं त्यांच्याशी बोलायला नको का? सो मिस्टर फारूक, सध्या तरी तुम्ही आणि आम्ही मित्र. नो सासरे बुवा जावई बिझनेस. ओके? मी तुम्हाला खरंच सांगू का, तुम्ही दोघं ना आता लग्न करून टाका. म्हणजे कसं, तुम्हाला अभिमानाने मला सासरे बुवा आणि आमच्या बाळाला साळा नाही, साला म्हणता येईल. त्याचं कसं आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करायचं, कसं वागायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. पण बेबी आमची मुलगी आहे. हा, याचा अर्थ असा नाही की आम्ही तिच्यावर बंधनं लादलेली आहेत. ती आता जाणती आहे. तिच्या स्वतःसाठी काय भलं काय बुरं याची जाण आहे तिला, आणि ते तिनेच ठरवायचं आहे. त्यामुळे जसे तुम्ही तिचे मित्र तसे आमचेही मित्र. बरोबर? आल्यासारखे आता जेवून जा. बसा, जेवायला बसा. चल बाळा, चला उशीर. बाय बेबी. हॅलो वंदना, हा रिया बोला. काय झालं? अहो आताच तर आपण थोड्या वेळापूर्वी भेटलो होतो ना. हो, पण ते फक्त तासभरच. अहो आयुष्यभरासाठी सोबत हवी असेल ना तरीही माझी तयारी आहे त्यासाठी. आता चांगले 2 दिवस आपण एकत्र राहू शकतो. म्हणजे? अगं तशी संधीच चालून आली. एक मिनिट आर्य, म्हणजे तुमच्या डोक्यात नक्की काय आहे ना ते मला जरा नीट सांगाल प्लीज. अगं स्वप्नगंधा 2 दिवस माहेरी गेली. तिने मला तसा फोन केला होता. कधी? हो, आजच. अच्छा, म्हणजे मी तिथे यावं असं म्हणायचंय का तुम्हाला? हो. हे बघा आर्य, मला तिथे यायला नाही आवडणार. प्लीज तुम्ही समजून घ्या. वंदना प्लीज, नाही म्हणू. मला तुझी सोबत हवी आहे वंदना, प्लीज. ठीक आहे, चालेल, मी येते. ठेवू फोन? या. ओके, बाय. ज्याच्यासाठी हे सगळं करायचं त्याला कुठे आहे त्याची किंमत? हो ना. आई, मी आलोय. वा, उगवला म्हणजे या. तू आठवण काढलीस, गरीब रथाना डायरेक्ट हजर झालो की नाही? जय, आई तुझी रोजच आठवण काढत असते बघ. तू 1-2 दिवस राहतोस आणि निघून जातोस. बस, माझी वकिली पुरे. जा, आत लाडू ठेवले तेवढे घेऊन जा. काय आता मस्तपैकी आंघोळ करा, जेवायला वाटते. प्रिया, घेऊन जा बाई लाडू. बस तुझी नजर लागली ना तर माझ्या जयच्या पोटात दुखायचं. येते मावशी. जा जा. तू पण नाही. चल आटप, मी वाट बघतो. अहो तुम्ही छकुलीला स्वीकारलं नाही, म्हणजे ती आहेच तशी गोड. कोणीही तिच्या प्रेमात पडावं. मी तिला तुझ्याकडेच घेऊन येतो. काहीतरीच काय, मी 2 दिवस माहेरी जाणार होते. अहो तुम्ही छकुलीला माझ्यापासून लपवून तर ठेवत नाही ना? मी कशाला लपवून ठेवायची? मी तिला तिच्याच घरात ठेवत होतो. म्हणजे हे जे आपलं घर आहे ते छकुलीचंच घर आहे ना? अहो घाई गेली कुठे झालंय? जा माझी छकुली जा. तिची आंघोळ व्हायची आहे, तिला तर छान छान आंघोळ घालणार. हा
माझ्या छपूजीची आंघोळ होणार, छान आंघोळ करणार. हं? माझी छकुली. काय हो, चेहरा का असा? नाही म्हणजे मी परत जाऊ का? चालेल. काय? म्हणजे मी तुला नेहमीच्या ठिकाणी घेतो. अहो पण तुम्हीच मला आता मी नाही म्हणत असतानाही घरी बोलवलं ना, आणि मी आता दारात उभी आहे तर तुम्हीच जायला सांगताय. वंदना, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण आता परिस्थिती बदलली. स्वप्नगंधा घरातच. म्हणजे त्या म्हातारी गेल्याच नाहीत का? नाही. मिस्टर आर्य, कोण आले? अगं सेल्समन आलाय खेळणी विकायला. अहो थांबवा ना त्याला. आणि काय आणले विकायला त्यांनी? छकुलीचा वाढदिवस आलाय ना जवळ. आई, जे या घरात फक्त मी आणि कोण? फक्त मी आणि माझी सावली दोघच राहतो एवढ्या मोठ्या घरात. मुलगा मोठा झाला की आई वडिलांना आधार होतो म्हणतात. वडिलांनी तर आधीच साथ सोडली आणि आता तू पण. आई, असं बोलतेस तू? नाही, मला माहितीये माझ्यामुळे तुला खूप त्रास होतो, तुला एकटीला राहावं लागतं. म्हणजे तुला कळतंय पण वळत नाही. तुला जगाची काळजी आहे, आईची नाही. तू सामान्य माणसासारखा का नाही रे झालास? कसं होणार? तू तुझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकलंस ना. वडिलांच्या पावलावर मी पाऊल टाकूच शकत नाही, तेवढी हिंमतच नाही माझ्या. मी तर आपल्या समाजासाठी स्वतःच्या आयुष्याची आहुती दिली. आपण भूतकाळ विसरून जाऊया. आपण फक्त वर्तमान काळ आणि भविष्य काळ त्याच्याबद्दलच बोलूया. आई, तू माझ्यावर चीड रागव, पण असं परक्यासारखं नको ना बोलू. तुला जे परक्यासारखं वाटत असेल ना तर हा विषय आपण बंद करू. तू नेहमीसारखा 2-3 दिवस ये, राहा, निघून जा. मी आपली वाट बघत बसेल इथे नेहमीसारखी. असं नको ना ग बोलू प्लीज. मी ऐकेन सगळं तुझं, ऐकतो की नाही नेहमी, तुझ्या मनासारखं वागतो की नाही. हे बघ, मी चहा करतो. बऱ्याच दिवसात माझ्या हातचा चहा घेतला नाहीस ना तू. आवडतो की नाही माझ्या हातचा चहा? करू ना, कर. का गाणं का बंद केलं? मला सेल्समन बद्दल बोलायचंय. विसरलात की काय? कसा विसरेन मी? तुला वस्तू घ्यायच्यात हे माहीत असूनही मी तिला जाऊ दिलं. वस्तू नाही, खेळणी घ्यायची होती छकुलीसाठी, आणि त्याला नाही तिला. आर्य, काय झाले तुम्हाला? तुमचं काही चुकतंय का? दरवाजावर सेल्स गर्ल आली होती, वंदना.
वंदनाची आणि तुमची मैत्री का लपवून ठेवताय माझ्यापासून? तर मैत्री आहे की पुढची पायरी गाठली आहे तुम्ही? अगं असं काय बोलतेस तू? मी कशाला लपवून ठेवेन तुझ्यापासून? काही गोष्टी जगापासून लपवून ठेवण्याची गरज भासते माणसाला. का? कशासाठी? प्रश्न 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 वैताग आलाय. मी काय खोटं बोलेन तुझ्याशी? आजपर्यंत बाहेरच्या लोकांनी वंदन आणि तुमच्याबद्दल मला खूप काही सांगितलं, पण मी विश्वास ठेवला नाही. खरं काय ते मला तुमच्याकडून ऐकायचंय. स्वप्नगंधा, मला वाटतं आपण या विषयावर पुन्हा कधीतरी बोलू. म्हणजे या विषयावर बोलण्याची योग्य वेळ यायची आहे. स्वप्नगंधा, मी, वंदना, म्हणजे आपण तिघही मिळून या विषयावर बोलणार आहोत. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळं काही ठरवलंय. मी वाट बघेन. छकुली, छकुली रडू नकोस. मी येते. तू रडायला लागलीस ना की मला काही सुचत नाही का छकुली? तू तुझ्या कामाकडे जॉब म्हणून पाहिला असतास ना तर फार बरं झालं असतं. अहो बेबी अजून घरी आली नाही. किती उशीर झालाय. तुम्ही जरा तिच्या मित्रमैत्रिणींना फोन लावून विचारा ना. एक मिनिट. बेबी आता लहान नाही राहिलेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आई अगं किती काळजी करशील. आणि ती आता लहान नाही राहिली. जेव्हा तिचं लग्न झालं असतं ना तर तिच्या मुलांचा मामा असतो मी. मला परत जायचंय बा. एवढ्या रात्री पार्टी ठेवली आहे मित्रांनी आणि माझा एक फ्रेंड बाहेर वाट सुद्धा बघतो. कोण मित्र? फारुख.